दैवी संपत्ती. दैवी संपत्तीचा पहिला गुण कोणता आहे? अभय म्हणजे अगोदर याला म्हणतो का दिला. प्रत्येक माणसाला पाठीमागे काय लागली आहे? भीती लागली. जन्म आला त्याचे तुम्ही सांभाळले आणि पुढे धन मिळणं हा श्रीगुरूचा प्रसाद नाही. धन मिळणं, एखादा आश्रम मिळणं किंवा काय, हा काही श्रीगुरूचा काय नाही, प्रसाद नाही. मग श्रीगुरूचा प्रसाद कोणता? निर्भय करणे, हा काही श्रीगुरूचा प्रसाद आहे. तुमच्या नाही का परिस्थिती राजाजवळ काय धन काय कमी आहे का? पण धन वाढवलेलं राज्य आहे. पांडवांचं राज्य काय पाहिजे. पण एक दोष आहे ना. कोणता दोष आहे? भीती पाठीमागे ठेवली. कोणती भीती पाठीमागे? आपण 7 दिवसांनी 7 श्रवण काय करणार आहोत? माझं धनामध्ये रमते का? धन दुःखाची निवृत्ती करू शकत. मग कोण दुःखाची निवृत्ती करू शकते? ज्ञान. म्हणजे सगळं अभयम सत्पथ म्हणजे काय होऊन गेलं की 2-3 गुण आपले नाही का? अर्जुनात मोक्ष निधाचे अंजान हे असं चिन्ह दमाचे इथपर्यंत आपल्याला दम दम म्हणजे काय? गणित लोक याचा दम मारतात. भांग म्हणा किंवा काही म्हणा, तो दम नाही घ्यायचा. दम एकत्रित झाले म्हणजे ते चिरून पेटवतात आणि एक एकदम क्रमाक्रमाने काय मारतात? दम मारतात. तरुण माणसं सोडून एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत आणखी सांगितलेला आहे. म्हणून एक 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 तरी विषेंद्रिय मिळणे करून जाते विटाळणे थोडे जे कर्माने पार गया. आता आपल्याकडे नळाच्या योजना निघालेल्या. पूर्वी कुठे नळ होते? नदीचं पाणी आल्यानंतर पुराचं पाणी कसं असते? एका माणसाला असं वाटलं होतं पुराचं पाणी, तर वाटलं चहाचं. मग त्याच्यामध्ये हे टाकतात, शुद्ध पाणी होतं. सत्याप्रमाणे बंधूने प्रत्याहार पाहिजे. म्हणून इंद्रियांचा निग्रह असावा. त्याच्यामध्ये शम दम वगैरे. अंतःकरणाचा निग्रह त्याला शम बनायचा, इंद्रियांचा निग्रह त्याला दम बनायचा. आपण आले चित्ताचे वरी प्रवृत्ती गेलोनी वगारी आगे सैजे द्वारी मुख वैराग्याचे. म्हणून हे सगळी साधनाची या ठिकाणी यादी देतात. तुमच्या ज्ञानाची साधना, कर्माची साधना, ज्ञासर्वाणी भक्तीची साधने, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम, ही कोणाची साधन आहे? भक्तीची साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन दत्तम पदार्थ शोधन, ही कशाची साधना आहे? ज्ञानाची आहे. त्याच्यानंतर रंग बहिरंग वगैरे सगळे वेदांत साधनाशिवाय साधण्याची प्राप्ती करू शकत. तो काय करत असतो? आगी सोयीचे द्वादारी वैराग्याचे. हे जे इंद्रिय, श्रद्धा इंद्रिय, यांचं विषयाकडे विषय ओढी बोलले. मग तिथून परतवायचं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? अंतर्मुख वृत्ती करणार जावे त्याच्या वंश आहे. डायबिटीस झालाय तरी सुद्धा सेकंदावर तो मारतात. तेव्हा त्याच्यापासून वृत्ती परावृत्त करणे फार. श्वासोच्छ्वासाने बोवसे वृत्ती आजरी खरबूज आहे आणि वसंती रात्रंदिवस नारायण उदय. मग काही व्रत असतात, व्रत काही सोमवार व्रत मध्यंतरी जेवण करतात. एकादशी व्रत 3 दिवसाचं असतं, दशमी एकादशी आणि ब्रह्मचर्य व्रत 2 दिवसाचं का? मग किती दिवसाचं? हा जन्म दमाय स्वामी तुझा सर्व
यथार्थ होई संक्षेप आहे. आता यज्ञ कशाला म्हणतात तो आम्ही सांगतो. तरी ब्राह्मण करून बरे स्त्रियांची शिपायला मिळाले. म्हातारे अधिकारी त्याच्यामध्ये याद वगैरे आहुती टाकायचे असतात वगैरे या सर्व त्याला यज्ञ. आता यज्ञाचा आष्टिक लोकांच्याकडून त्याचा निषेध केला जात असतो. अलीकडे लोक म्हणतात मला लोकांना काही अक्कल नाही, खायला लोक तूप देत नाही, विस्तवात तूप टाकल्याशिवाय काय ते तूप रडते म्हणलं मला विस्तवात टाकते. जाऊ द्या. एक 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 दृष्टांत. जया ते सर्वोत्तम भजनीय देवता धर्म यथागम यथा विजय. तेव्हा कोणत्या याला विधी सांगितलेला असतो त्या विधीने आणखी त्या देवताची पूजा करावायची असते. तसे द्विज षटकर्मी करी शूद्र दया ते नमस्कारी. पूर्वीपासून आता मानत नाही. शूद्र म्हणणं आता म्हणजे गुन्हा आहे. जातीयवाद काय करायचा आहे, नष्ट करायचा आहे. फक्त एकच वाद ठेवायचा आहे, ब्राह्मण हिंदू आणि मुस्लिम हे मात्र मिटवायचं नाही. नाही तर उद्या सगळं हिंदुस्थान काय करून टाकले. नारायण म्हणतो इस्लाम हिंदू पाहिजे पण इस्लाम कधी मित्र होता नाही. लक्षात इस्लाम कधी मित्र होता नाही. जाऊ द्या. तो केव्हा आणखी काय करेल काही सांगता येत नाही. याग अधिकार पर्यालोचे यज्ञ करणे सर्वाचे परी विष फळावरीचे न. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे कर्म शास्त्र सांगत असे. कर्माचा अधिकारी असेल तर कर्म, उपासनेचा अधिकारी असेल तर उपासना, ज्ञानाचा अधिकारी असेल तर ज्ञान, योगाचा अधिकारी असेल तर योग. नाही का कोणालाही कोणताही सामान काम मागत असतं का? जो ज्याचा अधिकारी असेल त्याला नाही. कोणालाही ड्रायव्हर म्हणून बसवता येते का? जरा त्याचं ज्ञान नाही तर ड्रायव्हर म्हणून बसवला तो सगळी मंडळी मोटर इथेच कुठे पकडतो नाही का? ज्ञानाचा कोणी पकवायला जातं का? कोणालाही थापा मारतो. त्याचे बोल घ्यावे लागतात. काय घ्यावं तिरेकट लागतं तिथे कधी बाकी बीजासीच ब्रह्मसूत्र शूद्र का नाममंत्र नावर्तने पवित्र व्हाव्या. बीजासीच तर इथं थोडं सेवालीकडे वाद आहे. बीज कोणाला म्हणावा? आमच्याला ब्रह्मसूत्र व्यासनारायणाने ब्रह्मसूत्र केलेलं आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा त्याच्यामध्ये 555 सूत्र आहे. त्याच्यावरती अनेकाची भाष्य आहे. त्याला ब्रह्मसूत्र समजला. एक 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 सांगता येईल. स्तोत्र का मंत्र बीज जे असेल ज्याचा उपनयन संस्कार होतो त्याला बीज असं म्हणत असतात. त्याला मात्र ब्रह्मसूत्राचा अधिकार. बाकी त्याला स्तोत्र का नाव मंत्र ध्वनी स्तोत्र देवाचा जप वगैरे करावा. नावर्तन पवित्र तत्व पावावयाचं थकोटपर्यंत चिंतन करायचं. अंगावर बाणीपर्यंत त्याला मद्रपदा असं म्हणायचं. किती नामस्मरण करायचं. त्याला स्वप्नात सुद्धा काय झालं पाहिजे रामानं. पावावया तत्व पार्थाया का स्वाध्याय बोली जे तो हा म्हणे देव. अंतया तत्व शब्द अभिप्राय स्वाध्याय स्वाध्याय म्हणतात कशाला? प्रकट असलेला परमात्मा जो आपल्याला स्वाधीन व्हावा अनुभव यावा म्हणून तत्प्रित्यर्थ जी काही क्रिया केली जात असते त्याला स्वाध्याय असं म्हणतात. आता तप कशाला म्हणत असतात ते याच्यामध्ये सांगणार. आता तप शब्द ऐक सांगू मला आता तुला सांगतो. आम्ही धर्मामध्ये दाने सर्वस्व देणे
वेचणे ते व्यर्थ करणे आणि फळवणे सोय सुखणे औषधीचे. तरी दान आहे सर्वस्व देणे. दान नावाचा विधी सांगितलेला आहे. प्रत्येक माणसाला दान करण्याचा आणि हक्क आहे. आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे तो दान करू शकतो. दान देणे व्यर्थ, परंतु अपेक्षा नसावी कोणची. नाहीतर आपण दान करायचं. सोनिया गांधीला संक्रांतीच्या दिवशी मडकं द्यायचं. कशा करता मडकं द्यायचं? तिच्याकडून सोन्याचा भेटावा. मग कोणत्या इच्छेने दान केलं पाहिजे? निष्काम वृत्तीने काय करणे. व्यर्थ करणे. जैसे फळवणे सुकणे औषधीचे. फळवणे सुकणे. एखादा दारीचा ताटा असतो, तो कणीस दिल्यानंतर आपण स्वतः नाहीसा होता. धुवाचा अग्निप्रवेश कणकी तुकाचा नाश आणि पितृपक्ष राज चंद्राचा द्यायचा. धुपाचा अग्निप्रवेश. धूप जे असतं अग्नि कणकी तुकाचा नाश, तिथं नाना धुपाचा अग्निप्रवेश. एकदा धूर निघाल्यानंतर जो अग्नीमध्ये त्याचा प्रवेश, तिचा धुपाचा सपाट आहे का तुपाचा सपाट आहे? धुपाचा आहे ना. तुपाचा आहे. नाही तर यज्ञामध्ये तूप टाकले जात असते ना. काही ठिकाणी आहे म्हणून सांगितलं. कणकी तुकाचा नाश. कणकी म्हणजे बाया स्वयंपाक करते ते कणिक नाही घ्यायची. कणिक म्हणजे सोनं, शुद्ध सोनं. त्याच्यामध्ये हिनकस जाळून टाकायचं. मग जे शुद्ध सोनं असतं त्याला म्हणतात. आणि पितृपक्ष पोथीचा राज चंद्राचा द्यायचा. पितृपक्ष पोथीचा राज म्हणजे एकदा अमावस्येचा हे झाले की लगेच पौर्णिमेला रात्री सुरुवात होत असे. 2 असते, अमावस्या आणि पौर्णिमा. स्वरूपाची या प्रसाराला गुणी प्राणेंद्रिय शरीर आठवणी करण्याचे विरत आहे ना. स्वरूपाची या प्रसारा म्हणजे आपलं स्वस्वरूप काय आहे त्याचा अनुभव येण्याकरता दिलेले जे इंद्रिय वगैरे जे सगळे असतील, प्राण इंद्रिय शरीर मन बुद्धी प्राण वगैरे सर्व आठवणी करण्याचे विरत आहे. त्याच्याकरता त्याचा उपयोग करणं नाही का. शरीर निर्वाहापुरते अन्नाच्या दिवशी. कारण शरीराचा उपयोग कोणत्याही कार्यामध्ये करता येतो आपल्याला. सत्वगुणी माणसं कसा उपयोग करतात, तमगुणी माणसं कसा उपयोग करतात. तमस्तज्ञानाची विधी मोहरम सर्व परमाध आळस निद्रावे. शरीराचा उपयोग जेणेकरून पुण्योत्पत्ती आणि पाप याच्यामुळे लावायचं. आसुरी संपत्तीमधून काय उत्पन्न होते नाही सांगता. पाप उत्पन्न आहे. जेथे वस्ते नास्तिक वाद त्यातून पाप पिकेन पुण्याचा कोणती संपत्ती. जेथे वस्ती हरी ते दास पुण्य पिकेन पापा. माता आळंदीमध्ये कशाची संपत्ती आहे करे. जेथे वसती आहे करे. पाहणारी से तपाचे रूप जरी असे तरी जाणत होती देवशेष जरी. त्याच्यात करणीय काय न करणीय काय याचा विचार करायचा असतो. कशाप्रमाणे जसे ज्याप्रमाणे हंस पक्षी पाण्याचा त्याग करून दुधाचं ग्रहण करत असतो त्याप्रमाणे जरी तसे देह जीवाचे मिळणे उदय तुझे पाणी तो विवेक अंतःकरणी राहावे. विवेकचे ते विवेक किंवा करणीय काय अकरणीय काय खाद्य काय अखाद्य काय नाही का याचा विचार विवेकाच्या द्वारा होता. म्हणून मनुष्य देहामध्ये भोग प्रधान आहे. कोणता प्रधान पाहिजे? विवेक प्रधान. हे सारे देहाने मनुष्य देह केलीच करून बाकीचे जे भोग प्रधान आहे. शेळीला चढण्याशिवाय दुसरा काय धंदा आहे? रात्रभर पानं खाती तरी सुद्धा सकाळच्या वेळी सोडली तरी
कागदाला तोडलं. नाही कागदाला दगडाला तोडलं. जरा मनुष्य देह खेरीज करून इतर देहामध्ये विचार करता येत फक्त कोणता देह आहे? मनुष्य आहे. हेच इकडे देवाचे विवेक अंतःकरणी जागवी. तो आणखी विवेक मनुष्य देहाचा संत देत विवेक असते सदा विचार आहे. तस्मात जगत जीव करा, नाही का? आता आत्मयाकडे परिबुद्धीचा पैसाकडे सनिद्र स्वप्न जवळे पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेश्वराचे. सर्वांमध्ये श्रेष्ठ नाही का ज्ञान, ज्याला आत्मज्ञान म्हणतात. आपला आत्मा घेऊन सर्व याचं ज्ञान करून घेणार. सनिद्र स्वप्न जोडी जाकडे जायचे. एकदा वर्ष जागा झाला म्हणजे स्वप्नातलं सगळं संपन्न झालं. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाल्यानंतर सर्व संपन्न जात. आत्मपर्याय रोज प्रवर्ते तो साध तपाचा निर्वेद झाला. आत्मपर्याय रोज प्रवर्ते तो साध. आत्मस्वरूपाच्या विषयी विचाराचा आणखी अंत होत असतो. विचार काय करत असतो? आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतो. आत्मपर्याय आत्मा असं म्हणत असतात. विचार केल्यानंतर तुमच्या पंचदशीमध्ये तिसऱ्या प्रकरणात आहे हे सगळे कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, शेवटी आनंदमय सुद्धा काय आहे? आनंदमय कोश कोणाला म्हणतात? नाही, सुषुप्तीमध्ये जे अज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. सूर्याला कोणता कोश? आणि ईश्वराचे कोश कोणते? हे स्थूल ब्रह्मांड दिसते. ईश्वराचा कोणता कोश आहे? अन्नमय कोश. सगळे सूक्ष्म देह कोणता आहे? सगळं. आणि सगळं दिसणार तुम्हाला. माया आहे ईश्वराचा कोणता कोश आहे? आनंदमय कोश. आणि ईश्वर आणि जीव आहे ना, मायेमुळे ब्रह्मचैतन्य ईश्वर भावाला प्राप्त झालं. आणि अविद्येमुळे ब्रह्मचैतन्य कोणत्या भावाला प्राप्त झालं? जीव भावाला. तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये? पण आनंदाची गोष्ट आहे. कोणत्या देहात आलो आपण? परम भाग्याची. आता मागवता येईल. गेला की नाही का? एखादा विद्यार्थी असतो ना, काय आता बाळाच्या सैन्य तैसे नानापती चैतन्य तैसे प्राणी मात्र सौजन्य. आर्यवते आर्यव या पदाचा एकाच वहीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संपवून टाकतात. बाळाच्या इथे सैन्य लहान मुल जन्माला आलं ते कशावर जगत असतात? दुधावर. तैसे नानावती चैतन्य. त्याचप्रमाणे अनेक प्राणी मात्राच्या ठिकाणी असणारं चैतन्य. प्राणी मात्र सौजन्य आर्यवते. तर लहान मुलावरती ज्याप्रमाणे त्याच्या आईचं प्रेम असतं, लेकुराचे हित सर्वांची एकावरच नाही सर्वांच्या ठिकाणी असणारा प्रेम आदर भाव त्याला आर्जव असं म्हणत होतं. तुमच्या याच्यामध्ये होऊन गेलं की अमानितम अदम्बितम विश्वास आचार्य उपासनम सविष्टम सैर्यमाद इंद्रियार्थेषु वैराग्य अहंकारी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष आसक्ती अनविसंग नित्यंच समजित मयेच अनन्य योगेन भक्ती योगी. अडकलं का? मयेच अनन्य योगेन भक्ती ज्ञानी वियुक्त देश शरीर अध्यात्म ज्ञान नित्यतम एकच ज्ञान. इथे एक आहे याच्यामध्ये सगळ्या जीवमात्राशी सौजन्य रूपाने मागणं याला अर्जव असं म्हणतात. अहिंसा सत्यम क्रोध शांती वैश्वर दया होते सोडवली मार्गवली. अहिंसा कोणी तुमच्या 13व्या अध्यायामध्ये जवळजवळ
15-20 वव्या कृती घातल्या अहिंसेचा परत सांगते मी. जगात इंद्रियाची अहिंसा कशी, मनाची अहिंसा कशी, इथं एकाच शब्दामध्ये संपवून टाकतो. जगाची सुखोद्देशी काया वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूपे. एका मोठ्या माणसाला काय विस्तार करून सांगता येते आणि थोडक्यातही सांगता येते, पण सामग्री बरोबर पाहिजे ना. थोड्या प्रमाणात नाही का तरी माणसाला मान मिळू शकतो. एक पोरगा म्हटलं खरे तू एवढा सुंदर कीर्तन करतो, कुठे शिकला, काय केला वगैरे. ते म्हटलं काय नाही. म्हटलं एवढं एवढं कीर्तन करण्याचा तुला भाग आहे. ते म्हटलं एकच अभंग आहे तो, आणि एकाच अभंगावर 200 कीर्तन केली. थोड्या याच्यावरती सुद्धा भाव मारून घेतो. त्याला जास्तच पाहिजे काही नाही. जाऊ द्या, दृष्टांत आपला संपला. एक 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 दृष्टांत देऊन हा की सिद्धांत आहे. आता तीक जैसे होऊन होवा तसे जातीचे मुकुळ का तेज बरी शीतळ सांग आहे. त्याच्यामुळे सत्य तीक होऊन मवाळ जैसे जातीचे मुकुळ. फुल असतात ते मवाळ असतात, सुकून जात असतात बरं का. कापतेज परी शीतळ शशांकाचे. शशांक म्हणजे चंद्रमा. सूर्य आता या दिवसामध्ये नाही का मनुष्य बाहेर पडण्याचं जाणत नाही, आणि तो चंद्र झाला म्हणजे मनुष्य फिरायला गेल्याशिवाय. दोघांच्या ठिकाणी तेज आहे, पण एकाच्या तेजामध्ये उष्णता भरलेली आहे. सूर्याच्या किरणामध्ये काय आणि चंद्राच्या किरणामध्ये शीतलता. यावेळेला काय आवडतं माझं शीतलता वेळ, आणि हिवाळ्यामध्ये उष्णता. शक्य दाविताची रोग फेडू आणि जीव चवय नव्हे कडू. मोकदमा कडू उपमा. म्हणलं असं औषध द्या डॉक्टर साहेब की सेवन केल्यानंतर नाही, नुसतं पाहिलं तरी काय केलं पाहिजे. औषध पाहता बरोबर सुद्धा काय केलं पाहिजे, खाऊन नाही नुसतंच पाहून. असं औषध निघालेलं काय कधी जिभे तरी नव्हे कडू. पुन्हा खाद्य वेळ जिभेला काय वाटलं नाही. ओकत नाही मागड उपमा. सत्याला कोणतीच उपमा देऊन सांगते येत नाही. तरी मबूळपणे बवळे जगडता ती बरी नाडळी. एरवी फोडी कुराळे पाणी द्यायचे. मऊपणे बबुळे. आपला जो डोळा असतो आपण पाणी शिंपडून हे करत असतो. जगडता ही परी नाडळी. एरवी फेरी कुराळे पाणी द्यायचे. बबुळा लागली हे करणार पाणी आनंद देत असत, आणि ते जोरातली लाट आली तर दगड सुद्धा काय पडून पाणी वाहत. दोन्ही प्रकारे मऊ आहे आणि कठीण आहे. त्याप्रमाणे थोडा वेळ असून दे ठीक जैसे कालो श्राव्यात तरी माधवरी पाहिजे. थोडा वेळ असून दे व्याख्यानाचा असावं लागतं. असल्या अनेक आपल्या शंका काय झाल्या पाहिजे, निवृत्त झाल्या पाहिजे. नंतर शंका निवृत्त करण्या ज्ञानाचा वावर असा. नाहीतर मग आपल्या शंका तशीच ठेवायची आणि गोष्टी सांगत घालायचं. का म्हणतात मध्याचं विवरण करत नाही, वेळ संपलं. ज्येष्ठ एक 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 दृष्टांत देऊन आणखी सिद्धांत आणखी नाही का. भगवंताने 14व्या गीतेमधला शेवटचा श्लोक आहे ना, सगळे संशय भगवंताने त्याचे हे केलेले अज्ञानामुळे झाले. तस्मात ज्ञान तस्मात अज्ञान संभूतम हस्तम सीनात्मनात्मना. तलवारीने सर्व संशय काय कर. श्रवण करणं म्हणजे काय, सगळ्या संशयाची निवृत्ती करणं, याला श्रवण करण्याचा म्हणतात. गायको जात ठाक कौतुके
खानासिनी होते मुखे साचीर वाचेने बेके ब्रह्मही ऐकते वेळी सुद्धा काय असलं पाहिजे दोन्ही ऐकी नाही का ऐकणाऱ्याच्या सांगणाऱ्याच्या त्या शब्दामध्ये काय असावी लागते वेळेस घेतलेला आहे ना शब्द जायचे कल्लोळ तुमच्या याचे मध्ये साचार वेचेने पिके ब्रह्मही मला की ज्या किती सत्यता त्याच्यामध्ये भरली असते की शेवटी ब्रह्मापर्यंत चालला आपल्याला व्रत करून देते किंबहुना प्रियपणे आणि कोणातही यथार्थतही कपडे एखादा आंधळा माणूस चाललेला आहे बघा त्याला या आंधळ्या दिसतं का तुला काय काठी लावून चालला इकडं चाललंय आता आंधळ्या माणसाला ऐकून आनंद वाटेल दुःख वाटेल आणि एखादा माणूस म्हटलं अहो सुद्धा भजन सुनावं कोणी असं म्हटलं तुला काय वाटेल आनंद वाटेल मग शब्दामध्ये काय असं मार्ग होता मितले आणि रसाळ शब्द जायचे करू खोपणे नाही यथार्थ तरी खोपणे नाही दोन्ही तर जाई एखादा मुलगा आपल्या आईचा परिचय करून द्यायला लागला सांगायला लागला म्हणलं काय एखादा मुलगा म्हणतो आमची आई म्हणजे मातोश्री आहे राजाश्री आहे असं वर्णन करतो आईला सुद्धा काय सांगतो आनंद होत असं नाहीतर मुलगा आपल्या आईचं वर्णन करून सांगायला लागला म्हणलं हे आमच्या वडिलाची मिसेस काय आनंद होईल गायला का कोपेल नाही का काही माणसाची अक्षर असतात बाणासारखी खूप दारकासारखी जेवायला बसलेला माणूस म्हणला घ्या जेवण भेटते का असं दृष्टांत संपला गोरे केना काना गोड साचची पागाळी मेळ आणि योग्य जैसे उघड परी जळवते चाल ज्या बोलण्यापासून ऐकणाऱ्या माणसाला काय व्यथित होत असेल त्या बोलण्यामध्ये न बोलणे बरे कानी लागत मधुर आणि विफांडे जीवा ऐकत वेळ सुद्धा मधुर वाटलं पाहिजे अनर्थ विफांडे जीवा एखादा आहे तुमचे दिवस असतात त्याच्यामध्ये पहा की तुम्ही पाहायलाही आनंद पवित्र पदार्थ आणि खातेवेळी सुद्धा आनंद असतो नाही का उदाहरणार्थ आता आंबा आहे बघा तुझा रस असतो पाहायला सुद्धा आनंद बरं फळ कसं आहे पवित्र आहे की पाहूनही आनंद पुन्हा खाऊन तर काय विचारूच नका जावे त्याच्या वंशात ते गरीबाच्या दृष्टी गरीबाला सगळे आंबटच आंबे आलेले असतात गोड आंब्याचा आनंद कोण लुटतात असं आहे ना देवगडचा हापूस फक्त गरीब पाहत असतो आणि श्रीमंत माणूस रस कुठं खात असतो का पीत असतो कोणता धातू कुठे वापरावा भगवान सुद्धा चुकणे तुम्हाला कल्पना आहे पत्रम पुष्पम फलम तोयम तदा भक्त विप्रयत्न मी आनंदाने काय करतो लगेच देवाला म्हटलं पत्रम पुष्प पाणी खातेच शंका कधी फेडायची प्रेमाच्या भरात सगळे व्यवहार झाले प्रेमामध्ये विधी नसतो काय नसतो प्रेमामध्ये सगळं झालं नसते आपल्या मुलाला सुद्धा बाई म्हणत असते वाघ आहे वाघ पर्याय ते गोपोनी सोप लावणी जैसे पुष्प मातेचे स्वरूप जैसे होय त्याप्रमाणे मुलाच्या विषयी आईच्या अंतकरणामध्ये काय प्रेम असते मातेचे स्वरूप म्हणतात बघा म्हणून जेवण करते जेवणारा माणसाला वाढणारा माणसाच्या ठिकाणी कोणते भाव असले पाहिजे आई बहिणीचे भाव
त्याच्यामुळे ते अन्न गोड वाटत असतं. अगदी भाकरी का असेल अगदी का वाटत असते. नाही तर मग एखादा म्हटलं घ्या जेवण भेटत असतं का. जैसे श्रवण सुख चतुर भरून में साजार बोलणे जे अविकार ते सत्य त्याप्रमाणे ऐकते वेळी परिणाम ज्याचा आणखी सगळे शंक निवृत्त होऊन आनंद प्राप्त होत असतो. त्याला निर्विकार सत्य असं म्हणत असतात. आता गाडीत आहे पाणी पाशाणी नरेगी आणि का मात्र या लोणी खांजी होय. आता पाण्याचा दुसरा आहे पाशाणी नागाचं पाणी. अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग दान दमाचे यज्ञाचे स्वाध्याय तप आचार्य उपासना शौच चुकलं की आपलं हे 13व्या अध्यायातलं आपल्याला 16 अध्याय अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थित दान दमाचे यज्ञ स्वाध्याय तप दया होते स्वरूप याच्याकरता हे चालू आहे. अक्रोधत्व कशाला म्हणतात त्याचा विवरण या ठिकाणी करू. गालेत आहे पाणी पाषाणी आणि दगडाला किती जरी पाणी पाण्यामध्ये ठेवलं त्याला कधी अंकुर पडत असतो का. काम मातीली लोणी खांजी नाही. ताक किती घुसळण केलं तरी त्याच्यापासून लोणी निघते का. त्वचा पाय शिरी आलेली पडी न करी आणि वसंत अंबरी नवती फुले. त्वचा पाय शिरी आपला सापाच्या खातीवरती पाय पडला तो कधी चावा घेत असतो का. वसंती अंबरी नव्हती. झाडात जर तयार केलं नाही तर वसंत ऋतू फळे आणेल का. आकाशाला कुठे फुले येत असतात का. रंभेचे निरुपे सुखी नुटिल्याची कंदर्पे. ते इंद्राने शुकाचार्याला भगवण्याकरता रंभा पाठवली होता. शुकाचार्य तुझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रमाणे भाव नाही. तिने पुष्कळ प्रयत्न केला. मी इंद्राधिकासारखे बोलवले ब्रह्मदेवासारखे बोलवले पण म्हटलं काय शुकाचार्य म्हणलं आम्हाला काय माहिती तुझ्या पोटामध्ये अमृत आहे पुढचा जन्म कुठे घेतला असता. म्हणजे शुकाचार्याची आहे ना व्यासनारायणाचा मुलगा कोण शुकाचार्य. त्याची परीक्षा घेतली बा. नाव सांगितलं म्हणलं त्याने आपल्या आईची कुलधन्य केली की त्याला इतकं होणे सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणता विकार उत्पन्न झाला. त्याला क्रोधत्व असं म्हणत असतात. तैशी या मंत्राची बीजाक्षरे देवीची कृमार कोडे बरे. तैशी या मंत्राची बीजाक्षरे ते निमित्त एक शिवी नाही दिली किती शिवाय दिले 100. तरी नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही विकार नाही. त्यांचं चरित्र बघावं आवश्यक. संतांच्या चरित्राचा विसर पडत चाललेला आहे. त्याच्यामुळे अलीकडचे लोक कोणतीही टीका समजा अर्थ काय करणार. त्याचा अर्थ खूप चरित्र काय झालं पाहिजे काय. एक 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 नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये कुठं विकार आहे का. यवन अंगावरी थुंकला दातायाही पाया पडता परी नोटी गंगा. आणि तैसे न भजे उपजवित किती जरी प्रयत्न केला राग आणण्याचा तरी सुद्धा ज्यांच्या अंतःकरण काम क्रोध लोभ निमाली नवगी आनंदाची अक्रोध द्वयसे दसे. त्याला अक्रोधत्व असं म्हणत असतात. असे कोण सांगते झाले श्रीनिवास म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाची लशी असा असणारा परमात्मा सांगता जावा. आता मृत्तिकाचा घे घट तंतुता घे पट त्याची जे विवट टाके. तेव्हा त्याग कशाला म्हणत असतात. उपादान कारणाचा नाश केला म्हणजे त्याग म्हणतात. अधिक विवरण आहे त्याचा विचार कधी